काल मुरुड बीचवर सुंदर सूर्यास्त अनुभवला, पण दुसऱ्या दिवशीची सकाळ आणखीन खास होती. सकाळी पुन्हा बीचवर धमाल, बाईक राईड, त्यानंतर गजबजलेलं हर्णे बंदर, सुवर्णदुर्ग किल्ला आणि ताज्या माशांचा बाजार. चला तर मग आमच्यासोबत पार्ट 3मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमची फौजी पत्नी नूतन आणि स्वागत करते नूतन फौजी पत्नी चॅनेलवर. मागच्या भागात आपण मुरुड बीचवरील सुंदर संध्याकाळ पाहिली. आजच्या भागात सुरू होतो आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आम्ही काय केलं असेल तर पुन्हा बीचवर जाण्याची तयारी. समुद्र अगदी जवळ असताना बीचवर न जाता राहणं शक्यच नव्हतं. सकाळचं वातावरण खूपच छान होतं. गार वारा, शांत समुद्र आणि कमी गर्दी यामुळे बीच आणखीन सुंदर दिसत होता. आम्ही पुन्हा मुरुड बीचवर पोचलो. मुलं तर बीच पाहताच पुन्हा धावत सुटली. कधी वाळूत खेळत होती, कधी लाटांजवळ जात होती, तर कधी एकमेकांसोबत मस्ती करत होती. सकाळच्या वेळचा समुद्र अनुभवणं ही वेगळीच मजा असते. सूर्याची कोवळी किरणं समुद्रावर पडत होती आणि संपूर्ण वातावरण प्रसन्न वाटत होतं. आम्ही तिथे जवळपास 1 तास मनसोक्त वेळ घालवला. खूप फोटो काढले, व्हिडिओ शूट केले आणि त्या सुंदर क्षणांचा आनंद घेतला. यानंतर आम्ही बीच परिसरात थोडी बाईक राईडही केली. समुद्र किनाऱ्यालगतचा रस्ता, नारळाची झाडं आणि कोकणातील शांत वातावरण अनुभवताना खूप छान वाटत होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रवासाला आणखी सुंदर बनवतात. बीचवरून परतल्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो. आता आमचं गंतव्य होतं हर्णे बंदर. लहान मुलांना पाण्यात खेळायला, गाडीवर बसायला, मोकळं फिरायला खूप आवडतं आणि त्याचाच फायदा श्रीनेला खूप झाला. आम्ही आलो होतो कोकणात, पण त्याची मज्जा खूप झाली की सगळ्यात जास्त एन्जॉय त्याने केला असेल. बिलकुल एकही फोटो काढून दिला नाही, रील बनवून दिली नाही. नुसता पाण्यात नाचत होता, खेळत होता, घाबरत बिलकुल नव्हता. माझ्या बहिणीसोबत खूप छान फोटोशूट मला करायचं होतं, पण तिचंही छोटं पिल्लू आणि माझंही आगाऊ पिल्लू याच्यामुळे मला ते काही जमलं नाही. पण मुलं मोठी होईल, छान एन्जॉय झाला, बस इतकंच महत्त्वाचं होतं मलाही आणि मुलांनाही. हर्णे बंदराचं नाव आपण अनेकदा ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. जसजसं आम्ही बंदराजवळ पोचलो तसतशी तिथली गजबज दिसू लागली. मोठमोठ्या फिशिंग बोटी किनाऱ्यावर उभ्या होत्या. काही बोटी नुकत्याच समुद्रातून परतल्या होत्या, तर काही पुन्हा समुद्रात जाण्याच्या तयारीत होत्या. हे दृश्य खूपच वेगळं आणि रंजक वाटत होतं. तिथे असलेली मेहनती कोकणी माणसं पाहून त्यांच्याबद्दल आदर वाटला. दररोज समुद्राशी झुंज देऊन ते आपला उदरनिर्वाह करत असतात. बंदरावर मोठा मासळी बाजार भरला होता. ताजी मासळी विक्रीसाठी ठेवली होती. वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळत होते. आजूबाजूला लिलावाचा आवाज, लोकांची गर्दी आणि बाजारातील हालचाल सुरू होती. कोकणातील खऱ्या जीवनशैलीची झलक इथे पाहायला मिळाली. हा सुवर्णदुर्ग किल्ला आम्हाला दुरून पाहायला मिळाला. खूप छान समुद्र किनारा आणि हा किल्ला पाहून खूप प्राऊड फील झालं. आम्ही तिथूनही पुढे गेलो. आणि थोडे ताजे मासे घेतले. ताज्या समुद्री माशांची चव घेण्याची संधी सोडायची नव्हती. थोडा वेळ बंदर परिसरात फिरून आम्ही रूमकडे परत जाण्याचा निर्णय घेतला, कारण ताज्या माशांची भाजी तयार करायची होती. कोकणात येऊन समुद्री मासे न खाल्ले तर ट्रिप अपुरीच वाटते. सांगायचं झालं
तर मला काही पर्सनली मासे आवडत नाही. मी कधी लहानपणापासून खाल्ले नाहीत आणि माझी मम्मी देखील कधीच मासे बनवलेही नाही घरात कधी आणि खाल्लेही नाहीत. पण आमचे फौजी लाईफमध्ये तर काय, फौजींना सगळंच नॉनव्हेज हा प्रकार खूप आवडतो आणि मासेही खूप. मग मी म्हटलं मला सवय नाही तर मुलांना सवय करू द्या. मग आम्ही कॅम्पमध्ये असतो तेव्हा नक्कीच इथले फौजी लोक रेस्टॉरंटमध्ये खूप क्लिनिंग असतं आणि व्यवस्थित मासे बनवून देतात, फिश फ्राय. आणि मुलांना आता हळूहळू फिश खाण्याची सवय झाली आहे. आणि आता कोकणात आलो आहे, तिचे मावशी काका म्हणजेच माझी बहीण, तिचे मिस्टर ही फॅमिलीसोबत असताना मासे खाणं हा मिस करणं खूप म्हणजे पापच म्हणावं लागेल. प्रणूने हा चान्स बिलकुल सोडला नाही. शिरणे आमचा माशांना हात लावायला घाबरत होता, कारण ते आत्तापर्यंत मोबाईलमध्ये टी व्हीमध्येच ते बेबी शार्क बघत होता आणि आता खरंच तो समोर बेबी शार्क बघत होता. आणि हे पाहून त्याला खूप छान वाटत होतं आणि तो लाजतही तितकाच होता. पण मासे खूप छान होते आणि आम्ही त्याची भाजी बनवण्यासाठी घेऊन गेलो. सकाळपासून सुरू असलेली भटकंती आणि समुद्रकिनाऱ्याची मजा यामुळे थोडा थकवा आला होता. पण खूप छान गरमागरम जेवण केलं आणि तिथे थोडा वेळ विसावा घेतला. मुलंही छान बाजेवर झुलत होती, त्यांनाही खूप छान वाटत होतं. पण अजून आमची ट्रीप संपलेली नव्हती. पुढे अजून अनेक सुंदर ठिकाणं आमची वाट पाहत होती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पुन्हा मुरुड बीचची सकाळ अनुभवली, बाईक राईड केली, हर्णे बंदरातील गजबजलेलं जीवन पाहिलं, सुवर्णदुर्ग किल्ला दुरून पाहिला. पण पुढच्या भागात आम्ही कुठे गेलो, कोणती नवीन जागा पाहिली, तर आमच्या कोकण सफरीत आणखीन काय खास घडलं, हे सगळं पाहण्यासाठी पार्ट 4 नक्की बघा. धन्यवाद.